Welcome to 7th standard student. Today's topic is chapter number 12, the muscular system and digestive system in human beings. What is meant by organ system? इंद्रिय संस्था म्हणजे काय? ऑर्गन सिस्टम म्हणजे इंद्रिय संस्था. हाऊ आर द बोन्स इन अवर बॉडी जॉईन टू इच अदर? शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात? मस्क्युलर सिस्टम. क्लोज युअर फर्स्ट टाईटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. बघा, तुमच्या हाताच्या पंजांची मूठ घट्ट आवळून हात कोपऱ्यात दुमडा. व now feel the upper part of the arm with the fingers with the other hand. आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपडून पहा. काय लक्षात आले? व्हॉट डीड यू एक्सपिरियन्स? त्यावरून आपल्याला काय लक्षात? डीड यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म? बघा, आपण ज्यावेळेस आपण हात असा दुमडला आणि त्या ठिकाणी असा एक फुगीरसा भाग तयार होतो. मग धिस इज फ्लेशी अ पार्ट ऑफ कन्सिस्ट ऑफ मसल. मग त्या फ्लेशी पार्टमध्ये असा कडक असा भाग तयार झाला, मांसल भाग, तर त्या ठिकाणी काय असतात? मसल असतात. मसल म्हणजे काय असतात? त्या ठिकाणी स्नायू असतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पावतात. डिफरंट पार्ट्स अवर बॉडी मूव्ह. ज्यावेळेस आपण आपल्या शरीराची हालचाल करतो, विविध हालचाल करतो, त्यावेळेस त्याचं काय होतं? कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स म्हणजे काय होतं? ते आकुंचन आणि प्रसरण. मसल्स गिव्ह अवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पॉश्चर. म्हणजे त्यामुळे शरीराला आपल्याला स्नायूमुळे शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूमुळे प्राप्त होते. मसल्स आर द बंडल ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स आर रिक्वायर्ड. बघा, स्नायू हे काय? एक गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊन शकणाऱ्या असंख्य तंतूचा गट आहे. मसल्स म्हणजे काय? त्या ठिकाणी ज्या काही मसल्स आहे त्या ठिकाणी त्यांचं आकुंचन आणि गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊन शकणाऱ्या अशा असंख्य तंतूंचा गट आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? मस्क्युलर सिस्टम असं म्हणतो. मसल्स आर फर्मली अटॅच टू द बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडॉन्स. बघा, स्नायू हाडांना स्नायुबंधांनी घट्ट जोडलेला असतो. टेंडॉन्स म्हणजे या ठिकाणी स्नायुबंध, याला घट्ट या ठिकाणी जोडलेले असतात स्नायू. वेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट देअर इज अ मुवमेंट ॲट द जॉईंट अँड द बोन्स मूव आयदर निअरर टू ऑर अवे फ्रॉम इच अदर. बघा, या ठिकाणी सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. बघा, आपल्या हातांची पायांची आपण हालचाल करू शकतो. तर हे कशामुळे? की या स्नायुबंधाशी जे काही आपली हाडांना स्नायुबंधाशी जोडलेले असतात आणि त्याच्यामुळे काय होतं? आपण कितीही हालचाल केली हाताची पायाची तरीसुद्धा त्या ठिकाणी ती हालचाल होत राहते आणि ती एकमेकांच्या जवळ जातात, लांब जातात. हात आपण एक जवळ घेतले किंवा लांब घेतले तर हे कशामुळे होतं? आपल्या स्नायूंमुळे. द ॲक्शन ऑफ द मसल इज अ नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मसल फ्रॉम द स्मॉल मुवमेंट्स ऑफ आयलिड्स टू दोज दॅट डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज व्हेन चॉपिंग वूड विथ ॲन ॲक्स. बघा, कुऱ्हाडीने पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून त्या कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया हे कशामुळे होतात? स्नायूंमुळे होतात. बोलणे, हसणे, चालणे हे सुद्धा कशामुळे होते? स्नायूंमुळे घडते. We use muscle for various movements like talking, laughing, walking, jumping, throwing, etc. बघा, आपल्या ह्या सर्व क्रिया लाफिंग, टॉकिंग बोलणे, लाफिंग हसणे, वॉकिंग चालणे, जम्पिंग म्हणजे उड्या मारणे, थ्रोईंग म्हणजे फेकणे, अशा विविध प्रकारच्या हालचालीसाठी स्नायूंचा आपण उपयोग करतो. आता बघा, या ठिकाणी आपल्याला देअर आर द
more than 600 muscles in the human body. Muscles contribute almost 40% of the weight of a healthy adult human body. बघा, आपल्या मानवी शरीरामध्ये 600 स्नायू अधिक स्नायू असतात. प्रौढ आणि निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे 40% वजन हे स्नायूंचे असते. There are about 30 muscles in the human face. 30 ज्या स्नायू असतात ते कशामध्ये असतात? माणसाच्या चेहऱ्यामध्ये असतात. अवर आईज, माउथ, नोज आर encircled बाय द स्मॉल मसल्स. बघा, ज्यावेळेस स्नायू असतात, आनंद, दुःख, भीती असे अनेक भाग स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात. एक्सप्रेशन्स लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस बाय द मुवमेंट्स ऑफ द मसल्स ऑफ द फेस. बघा, हॅपीनेस म्हणजे आनंदीपणा, सॅडनेस म्हणजे दुःख, फिअर म्हणजे भीती. ह्या सर्व भावना ज्या आहेत त्या आपल्याला कशाद्वारे दिसतात? चेहऱ्यातील मुवमेंट्स हालचालीद्वारे दिसतात. आर द मसल्स आर ऑफ द डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आयडेंटिकल. बघा, आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? बघा, या ठिकाणी आपल्याला दिलं आहे फर्स्ट व्हॉलेंटरी मसल्स. व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे ऐच्छिक मसल्स. वर्किंग with our hands, walking, eating, etc. are the function depend upon our will. बघा, या ठिकाणी हातांनी काम करणे, चालणे, त्याचप्रमाणे खाणे, अन्नपदार्थ खाणे अशी कामे आपल्या इच्छेवरच अवलंबून असतं. विल म्हणजे इच्छा. मसल्स यूज इन दीज ॲक्शन्स आर कॉल्ड एज अ व्हॉलेंटरी मसल्स. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो? ऐच्छिक स्नायू असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मसल्स इन अवर आर्म्स अँड लेग्स आर द व्हॉलेंटरी मसल्स. बघा, आपल्या उदाहरणार्थ हाता आणि पाया या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात. इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे अनैच्छिक स्नायू. व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रिदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर व्हायटल फंक्शन्स. श्वसन, ब्रिदिंग म्हणजे श्वसन, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण, डायजेशन आर द व्हायटल फंक्शन्स. इंद्रियांची जीवनावश्यक कामे असतात, जीवनावश्यक असतात, पण ती आपले दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. दे आर डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल. म्हणजे ते आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. दीज मसल्स ऑफ द ऑर्गन विच कॅरी आउट दीज इनव्हॉलेंटरी फंक्शन्स आर कॉल्ड एज इनव्हॉलेंटरी मसल. बघा, ज्याप्रमाणे श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे ही जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. जठर, आतडे, हृदय अशा अवयवाची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. Which organs in our body have voluntary muscles and which ones have involuntary muscles? Find out and make the list of each type. Types of muscle. आता बघा, या ठिकाणी स्नायूंचे प्रकार कुठले? स्केलेटल मसल म्हणजे अस्थि स्नायू. द टू एंड्स ऑफ each these muscles are attached to different bones. बघा, या ठिकाणी या स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. फॉर एक्झाम्पल, सच मसल्स आर द मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. हाताची आणि पायाची. देअर मुवमेंट्स आर व्हॉलेंटरी. मुवमेंट्स आर व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक असतात. दे आर also responsible for holding of the bones of the skeleton together and giving the shape to our body. ते स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. बघा, स्केलेटल मसल म्हणजे या ठिकाणी या शरीराच्या दोन वेगवेगळ्या टोकांना, वेगवेगळ्या हाडांना जोडलेले स्नायूची दोन्ही टोके वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. हाताचे, पायाची यांची हालचाल ऐच्छिक असते. हे स्नायू हाडांना सांगाडा एकत्र ठेवण्याचे किंवा शरीराला आकार देण्याचे कार्य करतात.
बघा आपल्याला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस आपण हातांची लिहायचं असेल तर लिहू, नसेल लिहायचं तर आपण काय करू, बंद करू. म्हणजे हे आपलं ऐच्छिक असतं. आणि सेकंड पॉईंट आहे टाईप्स ऑफ मसल, हार्ट मसल और कार्डियक मसल. त्यालाच आपण काय म्हणतो, हृदयाचे स्नायू. दीज मसल्स ब्रिंग अबाउट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट्स. कॉन्ट्रॅक्शन आकुंचन आणि प्रसरण. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन आणि स्थितीलीकरण किंवा प्रसरण ऑफ द हार्ट. हृदयाचं आपल्याला बघा आपण पंपिंग होतं आपल्या हृदयामध्ये. पंपिंग होणं म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट्स होतं, रिलॅक्स होतं. कॉन्ट्रॅक्शन होतं, रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन प्रसारण. आकुंचन प्रसारण हे कशामुळे होत असतं, तर हे स्नायूंमुळे होतं. दे आर मुवमेंट इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरी म्हणजे ती अनैच्छिक असते, आपली इच्छा नसताना सुद्धा ती चालूच राहते. कार्डियक मसल कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स कंटिन्युअसली ॲट अ रेट अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. बघा आपण 1 मिनिटाला 70 वेळेस आपल्या हृदयामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. आणि ज्यावेळेस ते हृदय थांबेल त्यावेळेस काय होतं, ह्युमन बिईंग डाईड होतो. मग अशा पद्धतीने आपण थर्ड टाईप्स ऑफ मसल बघणार. स्मूथ मसल. दीज मसल्स आर प्रेझेंट इन इंटरनल ऑर्गन अदर दॅन द हार्ट. बघा या ठिकाणी आपण मृदू स्नायू, या शरीरातील अंतरिंद्रियमध्ये स्नायू आढळतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, जठरातील मसल, इंटेस्टाईन, ब्लड वेसल, युटेरस एक्सेट्रा. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलेंटरी आणि स्मॉल. अनैच्छिक आणि हळूवार असतात. अँड व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. आणि त्या ठिकाणी या विशेष स्नायूंकडून आपल्या शरीराची जीवनावश्यक कार्य आपल्या नकळत होत असतं. ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनवेअर आर कॅरीड आउट ऑफ दिस स्पेशल मसल. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य नकळत होत असतात. अशा प्रकारे आपण व्हॉलेंटरी मसल्स or define voluntary muscles, involuntary muscle, which are these muscles, examples of these muscles and types of muscles: skeletal muscles, cardiac muscles and smooth muscle.